गोपाल कृष्ण भगवान की जय। प्राण की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। अध्याय 3। इच्छेनुसार विभिन्न देवतांची उपासना आणि भगवत भक्तीच्या महात्म्याचे निरूपण। श्री शुक म्हणाले, परीक्षिता, तू मला जे विचारले होतेस की मृत्यूसमयी बुद्धिमान मनुष्याने काय केले पाहिजे, त्याचे उत्तर मी तुला दिले. ब्रह्मतेजाची इच्छा करणाऱ्याने ब्रह्मदेवाची, इंद्रियांच्या विशेष शक्तीची इच्छा करणाऱ्याने इंद्राची आणि संतान प्राप्तीची लालसा असेल त्याने प्रजापतीची उपासना करावी. ज्याला लक्ष्मी पाहिजे पाहिजे असेल त्याने दुर्गादेवीची, तेजाची इच्छा असणाऱ्याने अग्नीची, धन पाहिजे असेल त्याने वसूंची आणि ज्या प्रभावशाली पुरुषाला वीरता पाहिजे असेल त्याने रुद्रांची उपासना केली पाहिजे. ज्याला पुष्कळ अन्नधान्याची इच्छा असेल त्याने आदितीची, स्वर्ग कामना असणाऱ्याने आदितीपुत्रांची, राज्याची अभिलाषा असेल त्याने विश्वे देवांची आणि आपल्या प्रजेला अनुकूल ठेवण्याची इच्छा करणाऱ्याने साध्य देवांची आराधना केली पाहिजे. दीर्घायुष्याची इच्छा असणाऱ्याने अश्विनी कुमारांची, पुष्टीची इच्छा असणाऱ्याने पृथ्वीची आणि प्रतिष्ठा प्राप्त व्हावी आणि अशी मनीषा असेल त्याने लोकमाता पृथ्वी आणि आकाशाची उपासना केली पाहिजे. सौंदर्याच्या इच्छुकाने गंधर्वांची, पत्नीच्या प्राप्तीसाठी उर्वशी अप्सरेची आणि सर्वांचा स्वामी होण्यासाठी ब्रह्मदेवाची आराधना केली पाहिजे. ज्याला यशप्राप्तीची इच्छा असेल त्याने यज्ञपुरुषाची, अपार संपत्तीची इच्छा असणाऱ्याने वरुणाची, विद्याप्राप्तीची आकांक्षा असणाऱ्याने भगवान शंकराची आणि पतीपत्नीमध्ये परस्पर प्रेम कायम ठेवण्यासाठी पार्वतीची उपासना केली पाहिजे. धर्माचरणात प्रगती होण्यासाठी भगवान विष्णूंची, वंशपरंपरेचे रक्षण होण्यासाठी पितरांची, पीडांपासून संरक्षण होण्यासाठी यक्षाची आणि बलवान होण्यासाठी मरुद्गणांची आराधना केली पाहिजे. राज्यासाठी मन्वंतराचे अधिपती देवांना, जादू टोणा करता येण्यासाठी निरनिराळ्या उपभोगांसाठी चंद्राला आणि निष्कामता प्राप्त करण्यासाठी परमपुरुष नारायणांना भजले पाहिजे. आणि जो बुद्धिमान पुरुष आहे तो कामनारहित असो, सर्व कामना युक्त असो किंवा मुमुक्षु असो, त्याने तीव्र भक्तियोगाने पुरुषोत्तम भगवंतांची आराधना केली पाहिजे. जेवढे उपासक आहेत त्यांनी भगवंतांच्या प्रेमी भक्तांची संगत धरून भगवंतांचे अविचल प्रेम प्राप्त करावे. यातच त्याचे सर्वश्रेष्ठ हित आहे. अशा पुरुषांच्या संगतीत ज्या भगवंतांच्या लीलाकथांचे कथन होते त्यामुळे दुर्लभ अशा ज्ञानाची प्राप्ती होते. त्या ज्ञानामुळे संसारसागरात त्रिगुणमय एकसारख्या उठणाऱ्या तरंगांच्या बसणाऱ्या थपडा शांत होतात. हृदय शुद्ध होऊन आनंदाचा अनुभव येऊ लागतो. इंद्रियांची विषयात आसक्ती राहत नाही आणि मोक्षाचा सर्वसंमत मार्ग जो भक्तियोग तो प्राप्त होतो. भगवंतांच्या अशा रसपूर्ण कथांची एकदा गोडी लागल्यावर त्यांच्यावर प्रेम न करणारा कोण असेल बरे. शौनक म्हणाले, राजा परीक्षिताने हे ऐकून सर्वज्ञ व्यासपुत्र व कवी असणाऱ्या शुकाचार्यांना आणखी काय विचारले. हे विद्वान सूत महोदय, यांच्यामध्ये झालेला संवाद आम्ही मोठ्या प्रेमाने ऐकू इच्छितो. कृपा करून आपण तो आम्हाला ऐकवावा. कारण संतांच्या सभेत अशाच गोष्टी चालतात की ज्यांचे पर्यावसन भगवंतांच्या रसमय कथांमध्येच होते. पांडुवंशी महारथी राजा परीक्षित महान भगवत भक्त होता. लहानपणी खेळताना सुद्धा श्रीकृष्ण लीलेतच त्याला गोडी होती. भगवन्मय असलेले श्री शुक जन्मापासूनच भगवतपरायण आहेत. अशा संतांच्या समागमात भगवंतांच्या मंगलमय गुणांच्या दिव्य कथा होत असल्या पाहिजेत. भगवंतांच्या गुणांचे कीर्तन किंवा श्रवण यांमध्ये ज्यांचा वेळ जातो त्या व्यतिरिक्त इतरांचे आयुष्य हा सूर्य उदयास्ताबरोबर हिरावून घेत असतो. वृक्ष जिवंत राहत नाहीत का? लोहाराचा भाता श्वास घेत नाही का? गावातील अन्य प्राणी
मनुष्यांप्रमाणे खात पीत किंवा मैथून करत नाहीत का? ज्यांच्या कानांनी भगवान श्रीकृष्णांची कथा कधी ऐकली नाही ती पशुतुल्य माणसे पशु, कुत्रे, डुक्कर, उंट आणि गाढवे यांच्यासारखीच होत. जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांची कथा कधी ऐकत नाही त्यांचे कान म्हणजे बिळेच होत. जी जीभ भगवंतांच्या लीलांचे गायन करीत नाही ती पापी जीभ बेडकाच्या जिभाप्रमाणे डरावडराव करणारीच होय. जे मस्तक भगवंतांच्या चरणांवर नमत नाही ते रेशमी वस्त्रांनी सुसज्जित व मुकुट घातलेले असले तरी केवळ ओझेच होय. ते जे हात भगवंतांची सेवा पूजा करत नाहीत ते सुवर्ण कंकणांनी युक्त असले तरी मुडद्याच्या हाताप्रमाणेच होत. जे डोळे भगवंतांची निवासस्थाने पाहत नाहीत ते मोरपिसावरील डोळ्यांसारखे निरर्थक होत. जे भगवंतांच्या स्थानांची यात्रा करत नाहीत ते माणसांचे पाय झाडासारखेच होत. ज्या मनुष्याने भगवतप्रेमी संतांच्या चरणांची धूळ मस्तकावर धारण केली नाही तो जिवंत असूनही मेल्यासारखाच होय. ज्या मनुष्याने भगवंतांच्या चरणावर अर्पण केलेल्या तुलसीपत्रांचा सुगंध घेतला नाही तो श्वास घेत असूनही श्वासरहित श्वासासारखाच होय. सूत महोदय, भगवंतांच्या मंगलमय नामाचे श्रवण कीर्तन केल्यावरही ज्याचे हृदय विरघळून जात नाही ते हृदय नसून लोखंडच होय. ज्यावेळी हृदय विरघळते त्यावेळी डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागतात आणि शरीरमय रोमांच उत्पन्न होतात. सूत महोदय, आपण आमच्या मनाला आवडेल असे बोलता म्हणून भगवंतांचे परमभक्त आद्यविद्येत प्रवीण अशा श्री शुकदेवांनी परीक्षिताने सुंदर प्रश्न विचारल्यावर जे काही सांगितले ते आपण आम्हाला सांगावे. अध्याय 3 समाप्त. अध्याय 4 राजाचे सृष्टीविषयक प्रश्न आणि श्री शुकदेवांची कथेची सुरुवात. सूत म्हणाले, श्री शुकदेवांचे बोलणे भगवत तत्वाचा निश्चय करणारे होते. उत्तरेचा पुत्र राजा परीक्षिताने ते वचन ऐकून आपली शुद्ध बुद्धी भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अनन्य भावाने समर्पित केली. शरीर, पत्नी, पुत्र, राजमहाल, पशु, धन, बांधव आणि निष्कंटक राज्य यांच्याविषयीची सवयीने दृढ झालेली ममता त्यांनी एका क्षणात सोडून दिली. शौनकादी ऋषींनो, महामना परीक्षिताने आपल्या मृत्यूची निश्चित वेळ जाणली होती म्हणून त्याने धर्म, अर्थ आणि कामाशी संबंध असणारी सर्व कर्मे सोडून दिली. नंतर तो भगवान श्रीकृष्णांमध्ये आत्मभावाने मिसळून जाऊन मोठ्या श्रद्धेने भगवान श्रीकृष्णांचा महिमा ऐकण्यासाठी त्याने श्री शुकदेवांना तोच प्रश्न विचारला जो आपण मला विचारित आहात. परीक्षिताने विचारले, भगवत स्वरूप मुनिवर, आपण परमपवित्र आणि सर्वज्ञ आहात. आपण जे काही सांगितले ते सत्य आणि योग्य आहे. आपण जसजशी भगवंतांची कथा सांगत आहात तसतसा माझा अज्ञानाचा पडदा नाहीसा होऊ लागला आहे. मी आपणाकडून पुन्हा हेच जाणून घेऊ इच्छितो की भगवंत आपल्या मायेने या सृष्टीची उत्पत्ती कशी करतात, कारण या सृष्टीची रचना ब्रह्मदेवांसारख्यांनाही कळण्यासारखी नाही. भगवंत या विश्वाचे संरक्षण आणि पुन्हा संहार कसा करतात. अनंत शक्ती परमात्मा कोणकोणत्या शक्तीचा आश्रय घेऊन स्वतःच खेळणी बनवून त्यांच्याशी खेळतात. तसेच ते हे ब्रह्मांड कसे बनवतात आणि पुन्हा कसे मिटवून टाकतात. हे मुनिवर्य, भगवान श्रीहरीच्या लीला मोठ्या अद्भुत आणि अचिंत्य आहेत. विद्वानांनाही त्यांच्या लीलांचे रहस्य समजणे अवघड जाते. एकटे भगवंत पुष्कळशी कर्मे करण्यासाठी पुरुष रूपाने प्रकृतीच्या विभिन्न गुणांना एकाच वेळी धारण करतात की अनेक अवतार घेऊन क्रमशः धारण करतात. मुनिवर, आपण वेद आणि ब्रह्मतत्व दोन्हीचेही मर्म जाणत आहात म्हणून आपण माझ्या या जिज्ञासेचे समाधान करावे. सूत म्हणाले, जेव्हा परीक्षिताने भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याविषयी अशा प्रकारे प्रार्थना केली तेव्हा श्री शुकदेवांनी भगवान श्रीकृष्णांचे वारंवार स्मरण करून प्रवचनाला प्रारंभ केला. श्री शुकाचार्य म्हणाले, जे संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करण्याची लीला करण्यासाठी सत्व, रज आणि तमोगुणरूप तिन्ही शक्तींचा स्वीकार करून ब्रह्मा, विष्णू आणि शंकराचे रूप धारण करतात, जे सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये अंतर्यामी रूपाने विराजमान आहेत, ज्यांचे स्वरूप आणि ते जाणण्याचा मार्ग बुद्धीला न कळणारा आहे,
अशा अनंत महिमा असणाऱ्या परमपुरुषांना मी नमस्कार करतो. सत्पुरुषांचे दुःख नाहीसे करणाऱ्या, दुष्टांनी उन्नती होऊ नये म्हणून निरनिराळ्या देवता बनून त्यांना मागेल तेवढेच फळ देणाऱ्या आणि परमहंस संन्याशांना त्यांच्या इच्छेप्रमाणे आत्मवस्तूचे दान करणाऱ्या परमात्म्याला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. जे भक्तवत्सल आहेत, भक्ती नसलेल्यांना जे अज्ञात असतात, ज्यांच्यासारखे ऐश्वर्य कोणाचेच नाही तर त्यांच्यापेक्षा अधिक कसे असू शकेल, अशा ऐश्वर्याने युक्त असूनही जे नेहमी ब्रह्मस्वरूप असणाऱ्या आपल्याच धामामध्ये विहार करतात, त्या भगवंतांना मी वारंवार नमस्कार करतो. ज्यांचे कीर्तन, स्मरण, दर्शन, वंदन, श्रवण आणि पूजन जीवांची पापे तात्काळ नाहीशी करते, त्या पुण्यकीर्ती भगवंतांना वारंवार नमस्कार असो. विवेकी पुरुष ज्यांच्या चरणकमलांना शरण जाऊन आपल्या हृदयातून या व परलोकाची आसक्ती काढून टाकतात आणि कोणत्याही परिश्रमाविना ब्रह्मपद प्राप्त करून घेतात, त्या मंगल कीर्ती असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना अनेक वेळा नमस्कार असो. मोठमोठे तपस्वी, दानशूर, यशस्वी, सदाचारी आणि मंत्रवेत्ते जोपर्यंत आपली मोक्षप्राप्तीची साधने स्वतःसह त्यांच्या चरणी समर्पित करीत नाहीत, तोपर्यंत त्यांचे कल्याण होत नाही. अशा कल्याणकारी कीर्ती असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना वारंवार नमस्कार असो. किरात, हूण, आंध्र, पुलिंद, पुलकस, आभीर, कंडयवन, खस इत्यादी कनिष्ठ जाती तसेच पापी यांच्या शरणागत भक्तांना शरण जाऊनही पवित्र होतात, त्या सर्व शक्तिमान भगवंतांना पुन्हा पुन्हा नमस्कार असो. तेच भगवान ज्ञानीपुरुषांचे आत्मा, भक्तांचे स्वामी, कर्मकांड करणाऱ्यांसाठी वेदमूर्ती, धार्मिकांसाठी धर्ममूर्ती आणि तपस्वी लोकांसाठी तपस्वरूप आहेत. ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देवसुद्धा शुद्ध हृदयाने त्यांच्या स्वरूपाचे चिंतन करतात आणि आश्चर्यचकित होऊन राहतात. ते माझ्यावर कृपेचा वर्षाव करोत. लक्ष्मीदेवींचे पती, सर्व यज्ञांचे भोगते आणि फल देणारे, प्रजेचे रक्षक, सर्वांच्या अंतर्यामी, सर्व लोकांचे पालन करते, पृथ्वीदेवीचे स्वामी, अंधक, वृष्णी आणि यादवांचे प्रमुख तसेच आधार, भक्तवत्सल आणि संतांचे सर्वस्व असे श्रीकृष्ण माझ्यावर प्रसन्न होत. विद्वान पुरुष त्यांच्या चरणकमलांच्या चिंतनरूप समाधीने शुद्ध झालेल्या बुद्धीच्या द्वारा आत्मतत्वाचा साक्षात्कार करून घेतात आणि आपापल्या आवडीनुसार ज्यांच्या स्वरूपाचे वर्णन करीत राहतात, ते भगवान मुकुंद माझ्यावर प्रसन्न होत. ज्यांनी सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी ब्रह्मदेवाच्या हृदयात आधीच्या कल्पाची स्मृती जागृत करण्यासाठी सरस्वती देवीला प्रेरित केले, तेव्हा ती स्वतः अंगसहित वेदरूपाने त्यांच्या मुखातून प्रगट झाली. ते ज्ञानाचे मूळ कारण असलेले भगवान माझ्यावर कृपा करोत. भगवंतच पंचमहाभूतांपासून या शरीरांना निर्माण करून त्यामध्ये जीवरूपाने शयन करतात आणि या 5 ज्ञानेंद्रिये, 5 कर्मेंद्रिये, 5 प्राण व मन या 16 कलांनी युक्त होऊन 16 विषयांचा उपभोग घेतात. ते भगवान माझ्या वाणीला अलंकृत करोत. ज्यांच्या मुखकमलातून मकरंदाप्रमाणे पाझरलेल्या ज्ञानमय अमृताचे जे संत पुरुष सेवन करतात, त्या वासुदेव अवतार सर्वज्ञ भगवान व्यासांच्या चरणी माझा नमस्कार असो. परीक्षिता, वेदगर्भ स्वयंभू ब्रह्मदेवाने नारदांनी प्रश्न विचारल्यावरून हेच सांगितले होते. त्याचा स्वतः भगवान नारायणांनी त्याला उपदेश केला होता आणि तेच मी पुन्हा सांगत आहे. अध्याय 4 समाप्त. अध्याय 5. सृष्टीवर्णन. नारदांनी विचारले, तात, आपण अनादी देवादिदेव आणि सृष्टीकर्ते आहात. आपणास माझा नमस्कार असो. ज्यांच्यामुळे आत्मतत्वाचा साक्षात्कार होतो ते ज्ञान आपण मला सांगावे. प्रभो, या संसाराचे रक्षण काय आहे, याचा आधार काय, याची निर्मिती कोणापासून झाली, याचा प्रलय कशामध्ये होतो, हा कोणाचा अधीन आहे आणि वास्तविक ही कोणती वस्तू आहे, आपण याचे सत्य स्वरूप मला सांगावे. जे काही झाले, होत आहे आणि होणार आहे, याचे स्वामी आपणच असल्याने हे सर्व आपण जाणताच.
हा सगळा संसार तळहातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे आपल्या ज्ञानदृष्टीपथातच आहे. आपल्याला हे ज्ञान कोठून मिळाले? आपण कोणाच्या आधारावर उभे आहात? आपले स्वामी कोण आहेत? आपले स्वरूप काय आहे? आपण एकटेच तर आपल्या मायेने पंचमहाभूतांच्या द्वारा प्राण्यांची उत्पत्ती करता. कोणी सहजतया जसा आपल्या तोंडातून धागा काढून त्यांच्याशीच खेळतो, तसेच आपणही आपल्या शक्तीच्या आधाराने जीवांना आपल्यातच उत्पन्न करता. आणि असे असूनही आपल्याला कोणतेही श्रम होत नाहीत. जगामध्ये नाम, रूप आणि गुणांवरून जे काही जाणले जाते, त्यापैकी कोणतीही वस्तू, ती सत, असत, उत्तम, मध्यम किंवा अधम असो, आपल्याशिवाय अन्य कोणापासूनही उत्पन्न झालेली नाही. अशा प्रकारे सर्वांचे ईश्वर असूनही आपण एकाग्र चित्ताने घोर तपश्चर्या केली. यावरून मला अशी शंका येते की आपल्यापेक्षा उच्च कोटीचा कोणी आहे काय? आपण सर्वज्ञ आणि सर्वांचे ईश्वर आहात. मी जे काही विचारित आहे ते सर्व मला अशा रीतीने समजावून सांगा की जेणेकरून मी सर्व काही चांगल्या प्रकारे समजू शकेन. ब्रह्मदेव म्हणाले, पुत्रा नारदा, सर्व जीवांबद्दल वाटणाऱ्या करुणेपोटी तू मला हा सुंदर प्रश्न विचारला आहेस, कारण यामुळे भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याची प्रेरणा मला मिळाली आहे. तू माझ्याविषयी जे काही सांगितलेस ते खरेच आहे, कारण जोपर्यंत माझ्याही पलीकडील असे भगवत तत्व जाणले जात नाही, तोपर्यंत हा माझाच प्रभाव वाटत राहील. जसे सूर्य, अग्नी, चंद्र, ग्रह, नक्षत्र आणि तारे ज्यांच्या प्रकाशाने प्रकाशित झालेल्या जगाला प्रकाशित करतात, तसाच मी सुद्धा भगवंतांच्या चिन्मय प्रकाशाने प्रकाशित झालेल्या जगाला प्रकाशित करतो. ज्यांच्या अगम्य मायेने मोहित होऊन लोक मला जगद्गुरू म्हणतात, त्या भगवान वासुदेवांना मी वंदन करतो आणि त्यांचे ध्यान करतो. ही माया तर लाजून त्यांच्यासमोर उभीसुद्धा राहत नाही, परंतु संसारातील अज्ञानी लोक तिने मोहित होऊन हा मी, हे माझे असे प्रमाणे बडबड करतात. हे नारदा, द्रव्य, कर्म, काल, स्वभाव आणि जीव यापैकी वास्तविक भगवंतांखेरीज अशी कोणतीच वस्तू नाही. वेद नारायणांचेच वर्णन करणारे आहेत. देवता नारायणांशीच एकरूप आहेत आणि सर्व यज्ञसुद्धा नारायणांच्या प्रसन्नतेसाठीच आहेत. यज्ञापासून ज्या लोकांची प्राप्ती होते तेही नारायणांमध्येच कल्पिलेले आहेत. सर्व योगसाधना नारायणांच्या प्राप्तीसाठीच केल्या जातात. सर्व प्रकारे तप नारायणांकडेच घेऊन जाते. ज्ञानानेही नारायणांनाच जाणले जाते. सर्वांचे फलही भगवान नारायणच आहेत. ते द्रष्टा असूनही ईश्वर आहेत. निर्विकार असूनही सर्वांचे स्वरूप तेच आहेत. त्यांनीच मला निर्माण केले आहे आणि त्यांच्या दृष्टीनेच प्रेरित झालेला मी सृष्टीरचना करतो. मायेच्या गुणांनी रहित अशा भगवंतांनी उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यासाठी रज, सत्व आणि तम हे गुण मायेच्या द्वारे स्वीकारले आहेत. हे तीन गुण द्रव्य, ज्ञान आणि क्रिया यांचा आश्रय घेऊन मायातीत अशा नित्यमुक्त पुरुषाला त्याने मायेचा आश्रय केल्यानंतर कार्य, कारण आणि कर्तेपण यांच्या अभिमानाने बद्ध करतात. नारदा, इंद्रियातीत असणारे भगवान गुणांच्या या तीन आवरणांनी स्वतःला चांगल्या रीतीने लपेटून घेतात, म्हणून लोक त्यांना ओळखत नाहीत. माझे आणि सर्व विश्वाचे एकमात्र स्वामी तेच आहेत. मायापती भगवंतांना आपण अनेक व्हावे अशी इच्छा झाल्यानंतर आपल्याच मायेने त्यांनी आपल्या स्वरूपात काल, कर्म आणि स्वभाव यांचा स्वीकार केला. भगवंतांच्या शक्तीमुळे कालाने या तीन गुणांमध्ये क्षोभ उत्पन्न केला. स्वभावाने त्यांना रूपांतरित केले आणि कर्माने महत्त्वाला जन्म दिला. रजोगुण आणि सत्वगुण यांनी वृद्धिंगत झालेल्या महत्त्वापासून ज्ञान, क्रिया आणि द्रव्यरूप असा तमोगुणी विकार उत्पन्न झाला. त्याला अहंकार म्हटले गेले आणि तो रूपांतरित होऊन तीन प्रकारचा झाला. ते तीन भेद वैकारिक, तैजस आणि तामस. नारदा, हे क्रमशः ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती आणि द्रव्यशक्ती प्रधान आहेत. जेव्हा महाभूतांचे कारण असणारा तामस अहंकार रूपांतरित झाला,
तेव्हा त्यापासून आकाशाची उत्पत्ती झाली. आकाशाचा गुण शब्द होय. या शब्दाच्या द्वारेच द्रष्टा आणि दृश्याचा बोध होतो. जेव्हा आकाशात विकार उत्पन्न झाला तेव्हा त्यामधून वायूची उत्पत्ती झाली. त्याचा गुण स्पर्श आहे. यामध्ये कारणाचा गुणही आल्याने हा शब्दवानही आहे. इंद्रियांच्या मध्ये स्फूर्ती, शरीरात जीवनशक्ती, ओज आणि बल हे यांचे रूप आहे. काल, कर्म आणि स्वभावाने वायूमध्ये सुद्धा विकार उत्पन्न होऊन त्याच्यापासून तेजाची उत्पत्ती झाली. याचा प्रधान गुण रूप आहे. आकाश आणि वायू या कारणांचे शब्द आणि स्पर्श हेही गुण याच्यात आहेत. तेजाच्या विकाराने पाण्याची उत्पत्ती झाली. याचा गुण आहे रस. याला कारण तत्व असणाऱ्यांचे शब्द, स्पर्श आणि रूप हेही गुण यांच्यात आहेत. पाण्याच्या विकाराने पृथ्वीची उत्पत्ती झाली. तिचा गुण आहे गंध. कारणाने गुण कार्यात येतात. या न्यायाने शब्द, स्पर्श, रूप आणि रस हे चारही गुण पृथ्वीत आहेत. वैकारिक अहंकारातून इंद्रियांच्या अधिष्ठात्या या अशा दिशा, वायू, सूर्य, वरुण, अश्विनी कुमार, अग्नी, इंद्र, विष्णू, मित्र आणि प्रजापती या 10 देवतांची उत्पत्ती झाली. तैजस अहंकारापासून कान, त्वचा, डोळे, जीभ आणि घ्राण ही 5 ज्ञानेंद्रिये, तसेच वाणी, हात, पाय, गुदद्वार आणि जननेंद्रिये ही 5 कर्मेंद्रिये उत्पन्न झाली. त्याचबरोबर ज्ञानशक्तिरूप बुद्धी आणि क्रियाशक्तिरूप प्राण हेही तैजस अहंकारापासून उत्पन्न झाले. हे श्रेष्ठ ब्रह्मर्षी, ज्यावेळी ही पंचमहाभूते, इंद्रिये, मन आणि सत्व इत्यादी 3 गुण हे सर्व एकमेकांशी संघटित झाले नव्हते, तेव्हा राहण्यासाठी म्हणून भोगांचे साधनारूप असलेल्या शरीराची रचना करू शकले नाहीत. जेव्हा भगवंतांनी आपल्या शक्तीने त्यांना प्रेरित केले तेव्हा त्यांनी एकमेकांशी जुळवून घेतले. त्यांनी आपापसात कार्यकारण भावाचा स्वीकार करून व्यष्टीरूप पिंड आणि समष्टीरूप ब्रह्मांड या दोहोंची रचना केली. हे ब्रह्मांडरूप अंडे 1000 वर्षापर्यंत निर्जीव अवस्थेत पाण्यामध्ये पडून राहिले. नंतर काल, कर्म आणि स्वभाव यांच्या सहाय्याने भगवंतांनी त्यांना जीवित केले. ते अंडे फोडून त्याच्यावर विराट पुरुष निघाला. त्यांच्या मांड्या, हात, पाय, डोळे, तोंड आणि मस्तके हजारो होती. विद्वान पुरुष उपासनेसाठी त्यांच्या अंगांमध्ये समस्त लोकांची कल्पना करतात. त्यांच्या कमरेपासून खालील अंगात सप्तपाताळांची आणि वरील अंगात सप्तस्वर्गांची कल्पना केली जाते. या विराट पुरुषाचे ब्राह्मण हे मुख आहे, क्षत्रिय हात आहेत, वैश्य यांच्या मांड्यांपासून आणि शूद्र पायांपासून उत्पन्न झाले आहेत. याच्या पायांमध्ये भूलोकाची कल्पना केली गेली आहे. नाभीमध्ये भुवरलोक, हृदयात स्वरलोक आणि परमात्म्याच्या वक्षस्थळांमध्ये महरलोकाची कल्पना केली गेली आहे. त्याच्या गळ्यामध्ये जनलोक, दोन्ही स्तनांमध्ये तपोलोक आणि मस्तकामध्ये ब्रह्मदेवाचे नित्य निवासस्थान असलेला सत्यलोक आहे. त्या विराट पुरुषाच्या कमरेमध्ये अतल, मांड्यांमध्ये वितल, गुडघ्यांमध्ये पवित्र असा सुतललोक आणि पोटऱ्यांमध्ये तलातलाची कल्पना केली गेली आहे. घोट्यांमध्ये महातल, पायांच्या वरच्या भागात रसातल आणि तळव्यांमध्ये पाताळ समजावे. अशा प्रकारे विराट पुरुष सर्व लोकमय आहे. किंवा विराट पुरुषाच्या पायात पृथ्वी, नाभीमध्ये भुवरलोक आणि मस्तकात स्वरलोक अशा प्रकारे सुद्धा 3 लोकांची कल्पना केली गेली आहे. अध्याय 5 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. नमः हरे नमः हरे नमः.